अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे आता आपल्या सोबत आहेत आणि गेल्या 2 दिवसांपासून जो मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होतो आहे आणि त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी आता बाबूराव चांदेरे हे समोर आलेले आहेत। काय नेमका त्या दिवशी काय प्रकार घडला होता, कारण ज्या पद्धतीने जो मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे, तुम्ही एका नागरिकाला उचलून थेट आपटतायत आणि त्याला त्या सगळ्या मारहाणीमध्ये मोठी जखम सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात तुमच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। काय नेमका त्या दिवशी प्रकार काय घडला होता? 25 तारखेला या ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम 8 दिवसानंतर माझ्या संबंधित अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी कामकाज चालू केलं। गेली 8 दिवस झालं संबंधित बिल्डर ही लाईन करू नका म्हणून त्यांना सांगत होता। ज्या वेळेस या परिसराचा शासनयुक्त सभासद म्हणून मला संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपण त्यांनी ती लाईन अडवलेली आहे। मी त्यांना सांगितलं की ते खूप समंजस माणूस आहे, ते असं करणार नाही, म्हणून मी स्वतः आलो। मी स्वतः आल्यानंतर ते म्हणले तू जसं मला समजून सांगतोय तसं ह्यांनी मला समजूनच सांगितलं नाही आणि दगड घेऊन ते पोकलॅनच्या ड्रायव्हरला आणि ठेकेदाराला मारायला लागला। त्यांचा एक जाधव म्हणून माणूस होता, ते स्वतः होते आणि त्यांच्या ऑफिसमधली काही कर्मचारी होते। तर मी त्यांना एवढंच म्हणालो, साहेब तुम्ही समजदार आहात, तुमच्या पाया पडतो, तुम्ही कर्मचाऱ्याला कशाला मारता, कर्मचाऱ्याने आपलं काय केलेलं आहे। आणि मी त्यांना फक्त बाजूला घ्यायला गेलो, त्या झटापटीमध्ये आम्ही दोघंही पडलो आणि जमिनीवरचा खडा त्यांच्या डोक्याला लागला। ही वास्तवे मी नाकारू शकत नाही, परंतु हे सगळं झाल्यानंतर त्यांनी फक्त कुठंतरी राजकीय स्टंट तयार करायचा आणि माझ्या नावाची बदनामी करण्यासाठी जाणून बुजून केलेला हा सगळा खेळ आहे असं माझं मत आहे। कारण 25 तारखेला हा इन्सिडेंट घडल्यानंतर 26 तारखेला सकाळी मला या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण झेंडावंदनाचा कार्यक्रम असल्यामुळं माझा त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। आणि तदनंतर त्यांनी दादांनी माझ्या मुलाचा संपर्क साधला, मुलाशी ते बोलले आणि 2 तासांनी माझा त्यांचा संपर्क झाला। माझा संपर्क झाल्यानंतर त्यांनी मला समज दिली की बाबूराव हे इथून पुढे असल्या गोष्टी काही करायच्या नाही आणि एकदम चांगलं मला त्यांनी समज दिली, जर वेळ आली तर तुला मी पक्षातून बंडतर्फ करून टाकील काय, इतक्यापर्यंत मला त्यांनी त्या ठिकाणी समज दिलेली आहे। कारण ते नेतृत्व आहे, पद ते देतात, पक्षात ते ठेवतात, शेवटी तो जो साहेब दादा जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे। पण मग नेमकं काय ते जी व्यक्ती होती रौंदळ म्हणून ज्यांच्याशी तुमचा वाद झाला, मारहाण झाली, त्यांचा काय संबंध काय? म्हणजे काय गोष्ट साहेब, ही जी पाण्याची ड्रेनेजची लाईन चालली ना, ही जमीन सरकारी आहे, त्यांचा इथं काडीचा संबंध नाही आहे। कारण त्यांची इथं 100 एकर जमीन आहे काय, आणि ती पण 100 एकर जमीन हे सगळे प्लॉट धारक होते। ह्या कुठल्या एकाही प्लॉट धारकाला त्या आतमध्ये येऊन देत नाहीत, त्याला कंपाऊंड वॉल करून घेतले, त्यांची माणसं राखण ठेवल्यात। आत्तासुद्धा माझ्याकडे ABP माझाची बाईट चालू असताना त्यांनी ठेवलेली गुंड लोक इथं आजूबाजूला फिरत होती आणि ज्या जाधव नावाच्या ग्रस्तांनी माझ्या विरुद्ध कंप्लेंट केली का, तो स्वतः गाडीत बसलेला होता आत्ता, आणि त्यांची बाईटसुद्धा ABP माझाने आत्ता एवढ्यात घेतलेली आहे। म्हणजे गुंड प्रवृत्तीने त्यांनी वागायचं, त्यांनी आम्हाला त्रास द्यायचा आणि आमच्यावर त्यांनी म्हणायचं की माझ्या ज्येष्ठ नागरिकावर तुम्ही हल्ला केला। आज माझी जन्मतारीख साहेब 2/6/1960 आहे, माझं वय 64 आहे, त्यांचं वय आज 58 आहे, ज्येष्ठ नागरिक ते गमी हो। पण मग ज्या पद्धतीने त्या व्हिडिओ मध्ये दिसतंय तुम्ही थेट उचलून त्यांना आपटलंय, तुम्ही आपटलं नाही साहेब, मी त्यांना धरून बाजूला घेत होतो, आमचा तोल गेला, आम्ही दोघंही पडलोय, ते पण पडले तर मी पण पडलोय। ते दगडी मारित होते कुणाला, पोकलॅनच्या ड्रायव्हरला आणि माझ्या अधिकाऱ्यांना। त्याच्यात त्यांना ज्या पद्धतीने तेवढा त्यांनी शॉट करून तुम्हाला दिला असेल जो चांगला दिसेल तेवढा, परंतु तशी परिस्थिती नाही ना। माझा ठेकेदार इथं उपस्थित आता, त्याला विचारा तुम्ही, तो सांगेल तुम्हाला। पण मग ज्या पद्धतीने या सगळ्या संदर्भात गुन्हा सुद्धा आता तुमच्यावरती दाखल झालेला आहे, काय वाटतं की तुमच्यावरती नेमकी काय कारवाई या पुढच्या काळात? हे बघा साहेब, एक गोष्ट अशी आहे की आज तो
आणि त्याचा मुलगा हिकून तिकून पोलिसांच्यावर प्रेशर आणून त्यांच्यावर 307चा गुन्हा दाखल करा. 307चा साहेब गुन्हा कुणावर दाखल होऊ शकतो की ज्या माणसाला मारलं, ज्या माणसाने माझ्याविरुद्ध कंप्लेंट दिली तो माणूस 5 मिनिटापूर्वी इथं साईटवर येऊन जातो आणि जो माणूस स्वतःहून ॲडमिट करून घेऊन बसलेला आहे की ज्याला काटा टोचली एवढी पण जखम झाली नाही, तो माणूस जर म्हणत असेल 307चा गुन्हा दाखल करा, ती जखम 324ची पण नाही आहे साहेब. आणि ते पडलेले आहे आम्ही इथं दोघं जण. आणि तो चुकीच्या पद्धतीने माझं राजकीय वातावरण कसं खराब होईल हा राजकीय स्टंट करून, बरं तो ज्येष्ठ नागरिक नाही, तो ह्या परिसरातला मोठा बिल्डर आहे. आणि तो बिल्डर असताना तो फक्त सगळ्या गोष्टी त्याच्या पैशाच्या जोरावर तो दाबण्याचा प्रयत्न करतोय. पण मग मुद्दा हा एक नाही ना, कारण याच्या आधी सुद्धा जी काही तुमची कारकीर्द आहे ती वादग्रस्त राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग ते रिक्षा चालकाला मारहाण असू दे किंवा कबड्डीच्या पंचाला मारहाण असू दे, त्यामुळे सातत्याने तुमचा संतापाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो साहेब, मी ह्या परिसरामध्ये कुठल्याही चौकामध्ये जर ट्रॉफिक तुंबली किंवा ट्रॉफिक जाम झाली तर मी स्वतः तिथं जाऊन थांबत असतो आणि ती ट्रॉफिक दुरुस्त करण्याचं काम करत असतो. आज मला सांगा 3-3 तास माणूस जर एका जागेवर थांबला आणि तिथं ट्रॉफिक दुरुस्त करून घेत असेल तर त्याचा गुन्हा आहे का हो? त्यांनी कोणतरी यायचं शॉट काढायची आणि आमचं वातावरण कसं खराब होईल एवढीच क्लिप दाखवायची. आता राहिला प्रश्न आमच्या महाराष्ट्राची अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम सामना पुणे जिल्हा ग्रामीण विरुद्ध अहमदनगरचा सामना चालू होता. साहेब त्यावेळेस परिस्थिती अशी निर्माण झाली होती की सामना अटीतटीचा चालू होता आणि तो निर्णय माझ्या पुणे जिल्हा ग्रामीण संघाच्या बाजूनी पंचांनी दिला होता. मी डाय सोडून सांगितलं की पंचांनी दिलेला निर्णय हा सर्वांना मान्य करावा लागेल. मी राज्याचा सचिव आहे. मी खाली गेल्यानंतर तो पंचांनी निर्णय बदलायचा निर्णय घेतला. मी सांगितलं तो निर्णय मी बदलून देणार नाही आहे, जो तुम्ही निर्णय दिला तोच तुम्हाला निर्णय द्यावा लागेल. आणि मी माझ्या कार्यकर्त्यांच्यावर धावलो. कुणीतरी माझ्या मित्रांनी तो लगेच काढला आणि तो प्रसार करून टाकला. म्हणजे याचा अर्थ आता मी राज्य संघटनेचा सचिव आहे साहेब. आज मी जवळपास 1985 पासून या क्षेत्रात आहे. मग आता काय, आता तुमच्यावरती पक्षाकडून थेट कारवाईची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. काय वाटतं पक्षाकडून काय, दादा नेमकं काय बोलले तुम्हाला, कारवाई होईल? आता सरळ सांगितलं की माझ्याकडं मला कार्यकर्ता शिस्तीने काम केलेला पाहिजे. चुकीच्या पद्धतीने जो कामं करील त्याला मी पक्षामध्ये ठेवणार नाही, त्याला मी काढून टाकणार. कारण ते आमचं नेतृत्व आहे. तो दादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल. त्याचं कारण असं आहे, त्यांनीच मला राजकीय जीवनामध्ये ताकद दिली, पाठबळ दिलं. या परिसराचा विकास करण्यासाठी त्यांनी मला निधी उपलब्ध करून दिला. आज बानेर बालवडी या दोन गावामध्ये मी तिथं इतकं नियोजनबद्ध विकास केलेला आहे. मला 2012 साली त्यांनी स्थायी समितीचं अध्यक्ष केलेलं आहे. आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये जिथं विकास कामाला मदत पाहिजे तिथं ते करत असतात. त्यामुळं आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या त्यांनी निर्णय घ्यायचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. तर पक्षाकडून जो काही निर्णय घेतला जाईल तो मला मान्य असेल असं बाबुराव चांदेरे म्हणतात. मात्र ज्या पद्धतीने जो काही गुन्हा त्यांच्यावरती दाखल झालेला आहे या संदर्भात नेमकी काय कारवाई होईल ते सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे. मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण आता समोर आलेलं आहे त्यामुळे चुका दोघांच्याही आहेत असंही बाबुराव चांदेरे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन हरीशसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.